निर्धारी तिसऱ्या चरणाचा अर्थ चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात असा जर तो नियमानं वागत असेल देवावर वैष्णवावर भगवंतावर जर प्रेम असेल तर तो कोण्या जातीचा आहे यातीच आहे त्याचा देखील विचार नाही. तुका म्हणे याती होका दयाची भलती कोणते तो यातीचा असो महाराज म्हणून नाही अनेक प्रमाण जनतन तृणधर असा या भंगाचा सरळ आणि धवता भावाचा विढाला मी अभंगाचा अर्थ सांगून मोकळा झालो तुम्ही ऐकून मोकळे झाले. आता खुशाला आता झोपले तरी चालेल अडचणीमध्ये बसले जे पलीकडे नाही का. जोपर्यंत ऐकायचं तोपर्यंत ऐका नाही तर खुशाल झोपा. कारण माहिती तुम्हाला आता महाराजांच्या अभंगाचा भावार्थ ऐकला आता झोपायला काही हरकत नाही ना. असो विनोदाचा भाग सोडून द्या. हो अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. तो म्हणजे अखिल कोट ब्रह्मांडाने भगवान परमात्म्याच्या कृपेने संत महात्म्याच्या आशीर्वादानं पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांच्या सहकार्यानं त्याचप्रमाणे गावातील धर्मदन सज्जन आणि भक्तिमती देव्या यांच्या सहकार्यानं आणि कलाकार गुणीजन मंडळी यांच्या सहकार्यानं यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि असणारे महाराज माझ्या समोर जे बसले हरी परमार्थ प्रेमी विठ्ठलराव आणि त्याचप्रमाणे पांडुरंग यांच्या परिश्रमातून चालत आलेला अखंड हरनाम सप्ताह नाम सप्ताह आहे. कारण या सप्त्याचा जर आपण विचार केला गुरुजी तर पूर्वीच्या परंपरा सगळे आता संपत आहेत. पूर्वीची आपल्या वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा अशी होती आणि अशा सकाळी काकडा भजन गाथा नाही का आणि प्रवचन आणि कीर्तन. परंतु आता सरासरी गाथा भजन कुठंच राहिलं नाही. ते फक्त आम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळालं महाराज म्हणून यांच्या नावाचा टाळी वाजवा महाराज. सांगतील ते भजनी मंडळ कुठेही देखील गाथा भजन राहिलं गाथा भजनही राहिलं नाही बरं का पांडुरंग. आणि आता प्रवचनही राहिलं नाही. कारण प्रवचन का राहिलं नाही प्रवचनाला महाराज येतच नाही. तर प्रवचनाला महाराज येतात का प्रवचनाला महाराज आता आपला हा तरी घरगुती सप्ताह आहे तुम्ही ना मोठा सप्ताह करून पहा त्या ठिकाणी पण महाराज प्रवचनाला येतच नाही. महाराज ज्याचं कीर्तन त्याचं प्रवचन ठेवून पहा. पूर्वीच्या काळामध्ये ज्याचं कीर्तन त्याचं प्रवचन जर असले तर महाराज आवर्जून 5 वाजता 4 वाजता हजर व्हायचे ना. पण आता महाराज येतच नाहीत महाराज. कारण आता महाराज न येण्याचं कारण आता महाराज मोठे झाले. विठाल विठाल येत नाही म्हणून सप्त्यावाले तरी काय करतील म्हणून त्यांनी प्रवचनाचा कार्यक्रम काय करून टाकला रद्द करून टाकलेत. म्हणून प्रवचन राहिलं नाही. मला तर वाटते काही दिवसांनी प्रवचन म्हणजे काय समाजाला सांगायला लागलं नाही का. प्रवचन राहिलं नाही महाराज. पण आपल्या या ठिकाणी गाथा भजन आहे प्रवचन आहे हो आणि संध्याकाळी हरी कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल जर आपण परंपरा जर पाहिली तर सप्ताह म्हणजे सामान्य नाही. 103 वर्ष पार पडली आणि 104 वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. 104 वर्षामध्ये पदार्पण केलं. कारण का हे पदार्पण करत असताना याचं एकमेव जर कारण काय असेल ज्यांनी हे रोपट लावलं ज्यांनी हे रोप लावलं तो किती पुण्यवान मनुष्य तो साधू महात्मा किती पुण्यवान असेल महाराज. म्हणून तर ज्ञानोबारायच्या भाषेत जर बोलायचं ज्ञानोबाराय म्हणतात तर आम्ही रोप लहान लावलं पण त्याचा वेल कुठं गेला.
इवलेसे रूप लागे द्वारे. ज्ञानोबाराय म्हणतात छोटं रोपट दारामध्ये लावलं पण त्याचा वेल कुठे गेला, त्याचा वेल गेला गगनावर, त्यांचा वेल कुठपर्यंत गेला. मला वाटते रोप कोणी लावले, हरिबापून नाही.